नमस्कार मंडळी. जसं की मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आम्ही उतरलो आहे मथुरेला उतरून आम्ही रूमवर गेलो. दुपारी उतरलो होतो आम्ही, त्यामुळे सर्वांना रूम वाटप वगैरे चालू होतं. लोकांची क्वांटिटी जास्त आहे म्हणून वेळ लागत होता. रूम आमच्या छान होत्या. दुसऱ्या मजल्यावर आम्हाला रूम भेटली होती. AC लागलेले होते रूममध्ये, छान फॅन पण होते, बेड पण छान होते मोठे मोठे. एकंदरीत सुंदर रूम होता. इथे ड्रेसिंग टेबल होता. नंतर आम्ही तयार होऊन निघालो फिरायला जाण्यासाठी. एक एक ठिकाण तिथलं आम्ही बघण्यासाठी निघालो होतो. पहिलंच ठिकाण आम्ही चिंताहरण महादेव बघायला गेलो होतो, त्यांच्या दर्शनाला. आमच्याबरोबर हे गाईड होते, ते सांगत होते आम्हाला प्रत्येक स्थळाची माहिती. चिंताहर महादेवांची त्यांनी सांगितली की ज्यावेळी श्रीकृष्णाने माती खाल्ली होती त्यावेळी ते यशोदा मैयाची चिंता हरण करण्यासाठी आले होते आणि मग त्यांनी इथे त्यांचं स्थान ग्रहण केलं होतं. इथे खूप सारी माकडं होती. इथे एक नदी होती इथे साईडला. पाणी बरंचसं कमी होतं नदीतलं. नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथे श्रीकृष्णाचं मंदिर होतं. छान छान फोटोज लावलेले होते तिथे कृष्णाचे. नंतर आम्ही इथे या नर्मदा घाटावर आलो होतो. त्यावेळी संध्याकाळ व्हायला आली होती एकदम. तिथे सगळ्यांनी फोटो व्हिडिओ काढले. नंतर इथे हे प्राणी संग्रहालय टाईप होतं. तिथे खूप सारी सांभरं होती. नंतर आम्ही रमणरेती आश्रम म्हणून आहे इथे आलो होतो. तिथे पण ते गाईड आम्हाला माहिती सांगत होते आधी. तिथे आत जाण्याच्या आधी आम्हाला त्यांनी माहिती खूप सारी सांगितली. आज जाऊन आपण आधी काय करणार आहोत, दर्शन आधी घ्यायचं की नंतर काय करायचं, असं बरंच काय काय ते सांगत होते. त्या आश्रमात गेल्याच्या नंतर तिथे गोशाला आहे. खूप साऱ्या गायी होत्या तिथे. खूप शांत आणि गरीब गायी वाटत होत्या या. छोट्या छोट्या गायी पण होत्या इकडे. इथे या शाळेमध्ये मुलं आहेत शिकण्यासाठी. त्यांच्या सगळ्या झोपड्या होत्या. खूप मोठ्या आवारात हा सगळा आश्रम होता. तिथे खूप सारे उंट वगैरे होते. नंतर हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे आतमध्ये खूप मोठं. तिथे आरतीसाठी म्हणे हत्ती येतो, हत्ती घंटा वाजवतो. आम्ही तिथे आरतीसाठी थांबलो होतो. बाकीच्या मंदिरांमध्ये दर्शन घेतले आणि खूप मोठं आतमध्ये मंदिर आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आरती सुरू झाली म्हणून सर्व उभे होते लोक. खूप गर्दी होती आणि सर्वांचं मोबाईल घेऊन फोटोशूट व्हिडिओ शूटिंग चालू होतं. लाईव्ह आरती असते तिथे. राधाकृष्णाची खूप छान मनमोहक मूर्ती होती तिथे. आम्ही पण इथे बरेचसे व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतो एवढ्या गर्दीमध्ये पण. खूप वेळ चालू होती आरती. त्यातच मोबाईल फिरवायचं काम चाललं होतं आमचं. नंतर आम्ही इथे महाल म्हणून आहे तिथे आलो होतो. तिथे पण गोशाला होती. तिथे त्याच आधीच्या मंदिरामध्ये हातीने घंटा वाजवली होती. तो व्हिडिओ माझा थोडा पुढे आला आहे. खूप छान वाटत होतं. सर्वजण व्हिडिओ काढत होते.
खूप वेळ चालू होती आरती. तो खूप लोक बघत होती आरती, घंटा वाजवतात ते. नंतर नंदमहालमध्ये आलो होतो आम्ही. नंदमहालची ही गोशाला आहे, तिथे पण एक गोशाला होती. तिथे गाईड आमच्या आधी जाऊन थांबले होते आम्हाला माहिती सांगण्यासाठी. तिथेच बाजूला रमण रेती म्हणून आहे इथे, जिथे श्रीकृष्णाने गायी चारल्या होत्या आणि नंतर तिथे ते त्या मातीत खेळले होते. तिथे सर्वजण असे मातीत खेळत होते बसून वगैरे. आम्ही पण तिथे लोटांगणं घेतली होती. आणि नंदमहालमध्ये ती पुतना आहे. नंतर आम्ही रूमवर आलो आणि नंतर जेवण केलं.